नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा हा भास्करला भेटायला गेलेला असतो आणि तो भास्करला बोलतो, मी तुमच्या शनयासाठी काय करू, म्हणजे तुम्ही आमचे आनंद निवास आम्हाला वापस द्याल. तेव्हा भास्कर बोलतो की तू एक काम कर, तू तुझ्या पारदादाला सांग की तुझं त्या काव्यासोबतचं लग्न मोड आणि माझ्या शनयासोबत लग्न कर, मग मी तुला आनंद निवास तुला वापस देईल. आणि तेव्हा जीवाला मात्र धक्का बसतो आणि जीवा हा बोलतो की हे कसं काय शक्य आहे, पारदादाचं तर अगोदरच लग्न झालेलं आहे. तेव्हा भास्कर हा पुढे बोलतो, जर मग तुला हे शक्य नसेल तर मग तू दुसरं एक काम कर, तू तुझ्या नंदिनीला आमच्या इन्व्हेस्टरकडे पाठवून दे. आणि तेव्हा जीवाला मात्र अतिशय राग येतो आणि तो कॅफेमध्ये सर्वांच्या समोर भास्करला बेदम मारहाण करू लागतो. तर इकडे घरी आपण पाहतो काव्या ही नंदिनीच्या रूममध्ये आलेली असते आणि त्याच ठिकाणी मानिनी देखील येते आणि मानिनी ही काव्याला बोलते, काव्या तू इथे काय करत आहेस, माझं तुझ्याकडे एक काम आहे, तू माझ्यासोबत चल. आणि त्याच वेळेस आपण पाहतो काव्याच्या मनामध्ये देखील संशय येतो आणि ती घाबरलेल्या अवस्थेमध्ये नंदिनीकडे पाहू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीचा आनंद निवास सोडू शकेल का आणि काव्याच बरोबर मानिनी ही काव्याला आपली सून मानेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.